नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो। सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता एप्रिल महिन्यात सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार, एप्रिल महिन्यात सोयाबीनचा भाव कसा राहणार आणि कोणती ती वेळ, कोणता तो भाव योग्य की ज्या वेळी ज्या भावावर सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा। तर बघा मित्रांनो, हवालदिल झालेला सोयाबीनचा शेतकरी मित्र यंदा भाव मिळालाच नाही हो। वरचेवर भाव उतरत राहिले आणि आता तर निवडणूक आहेत, यामुळे सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता सुद्धा धूसर आहे। एप्रिल महिन्याचा विचार केला तर सध्या सोयाबीनची भाव पातळी 4200 ते 4500 च्या दरम्यान आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चीनची सोयाबीन खरेदी एप्रिल महिन्यात कमी होणार। जागतिक बाजारामध्ये एप्रिल महिन्यात ब्राझील, अर्जेंटिना, पॅराग्वे आणि उरुग्वे यांची सोयाबीन विक्री प्रचंड वाढणार। यामुळे जागतिक सोयाबीन बाजारभाव जैसे ते राहणारे, याच्यात काही बदल होणार नाही। देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा हीच परिस्थिती राहणार, कारण आंतरराष्ट्रीय भाव वाढले नाही तर देशात सुद्धा भाव वाढण्याची शक्यता धूसर असते। पण एक गोष्ट आहे की 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री 1,40,000 क्विंटलवरून 1,25,00,000 क्विंटल व 30 एप्रिलपर्यंत 1,00,000 क्विंटलपर्यंत येण्याची शक्यता आहे। यामुळे सोयाबीनच्या भावात प्रचंड जरी तेजी नाही आली तर मला वाटते 100-200 तेजी यायला हरकत नाही। यामध्ये सोयाबीनची भाव पातळी 4,600 किंवा त्या पारही जाऊ शकते। तर सोयाबीनचा भाव 4,600 च्या आसपास मिळाला तर इथं 50% सोयाबीन विक्री करण्यासाठी ही योग्य वेळ आणि अनुकूल परिस्थिती आहे एप्रिल महिन्यात, असं म्हणायला हरकत नाही। आणि उरलेलं 50% सोयाबीन तिथून 100-200 ची तेजी आली की तिथं विक्री करून टाका, कारण भविष्यात बघा सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची अजिबात शक्यता या ठिकाणी दिसत नाही। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील।
तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.